गाढवासारखं चरा पण एकादश धरा असं कोणीतरी म्हणले ते तुम्ही मला सांगा. आता मला कोणी एकादश धरायला सांगितली ना हे सांगते. एक वेळेस मम्मी काय म्हणली की वरती गेल्यानंतर देव आपल्याला विचारतो की किती एकादशी आणि किती सोमवार केलेस. आता सोमवार तर नाही करू शकत पण एकादश मात्र धरू शकते. तेव्हापासून एकादशी धरायला सुरुवात केली. आता काल होती एकादशी, तेव्हा मम्मीने ना छान अशा भगरीच्या भाकरी आणि त्याला काय म्हणतात माहिती का, दसमी, त्यासोबत आहे ना बटाट्याची भाजी बनवली होती. उकडून घेतलेले बटाटे, हिरवी मिरची, भरडसर शेंगदाण्याचा कुट्टा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं भगरीचं पीठ भाजून टाकलं होतं. आता थोडीशीच मम्मीला मदत करत होते, तेवढ्यात एवढं जास्त गरम होतंय की नाही. भगरीची भाकरी, बटाट्याची भाजी, त्यासोबत तोंडी लावायला आंबा आणि काकडी अशी फराळ करून घेतली. आता माझ्या देवांशचा पॅटर्न माहिती आहे का, आधी खाऊ घालायचं आणि त्यानंतर मारायचं, परत पाणी सुद्धा पाजायचं. आता आमचा रोजचा नियम, रोज 2 फ्रुटी पिऊन घ्यायच्या. मम्मी इकडे काम करत होती तोपर्यंत भाऊ घेऊन आला होता कवट. आता एकादशीच्या दिवशी कवट खाल्लेलं चांगलं असतं म्हणून आम्ही कवट सुद्धा खाऊन घेतलं. छान होतं. असं आहे गावाकडचं वातावरण. भेटू परत, बाय.